विद्यार्थी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसानंतर नवीन भाग सुरू करत आहोत. सहकारी संस्थेच्या सभा साधारणतः 5 तारखेपासून आज अखेरपर्यंत 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये वेळ गेल्यामुळे आपला तास होऊ शकला नाही. तर आजपासून आपण रेग्युलर इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमाचा विचार करणार आहोत. तर सहकारी संस्थेच्या सभा, सहकारी संस्था ज्या असतात, या संस्था सभासदाच्या स्वतःच्या इच्छेनुसार स्थापन झालेल्या असतात. त्यामुळे सहकारी संस्थांचा जो कारभार असतो, हा कारभार लोकशाही पद्धतीने चालवला जातो. आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये सहकाराची तत्वे यामध्ये पाहिलं होतं. लोकशाही कारभाराचे तत्व म्हणजे आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही लोकशाही अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे सहकारी संस्थांचाही कारभार लोकशाही पद्धतीने चालवला जातो. सहकारी संस्थेमध्ये व्यवसायाची मालकी जी असते, ही माहिती अनेक भागधारकांच्या हाती सोपवलेली असते. कोणत्याही एका वैयक्तिक भागधारकाला व्यवसायाचे निर्णय घेता येत नाहीत. संस्थेची जी ध्येयधोरणे असतात, ही ध्येयधोरणे निश्चित करण्यासाठी सभासदांनी एकत्र येऊन चर्चा करावयाची असते. सभेशिवाय कोणतेही निर्णय घेतले जात नाहीत. सभेला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं. संस्थेचे सर्व निर्णय सभा घेऊन त्यामध्ये सर्वांनी संबंधित विषयावर चर्चा करून ठराव संमत केले जातात. आता प्रश्न असा पडतो की सभा म्हणजे नेमकं काय? मीटिंग्स, मीनिंग अँड डेफिनेशन. आता सहकार कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे सर्वसाधारण जे धोरण आहे किंवा जे निर्णय आहे, हे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. सहकारी संस्थेची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी त्या समूहाने एकत्र येणे आवश्यक असते. म्हणून विशिष्ट उद्देशाने ठरवून एकत्र येण्यासाठी सभा बोलविण्यात येते. तर सभा म्हणजे नेमकं काय? 2 किंवा अधिक व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. म्हणजे 2 व्यक्ती किंवा 2पेक्षा ज्या अधिक व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी कायद्याला मान्य असलेल्या उद्देशाने सर्वसाधारण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी एकत्र येणे म्हणजे सभा होय. आणखीन एक व्याख्या आहे, विशिष्ट उद्देशाने कोणता तरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या उद्देशाने पूर्वनियोजित ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणे यास सभा असे म्हणतात. म्हणजे पूर्वनियोजित ठिकाण निश्चित केलेलं असतं अगोदरच. त्या ठिकाणी 2 किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयावर चर्चा करून निर्णय घेणं म्हणजे सभा होय. त्यानंतर आणखी एक व्याख्या आपल्याला सांगता येईल,
सहकारी संस्थेच्या विद्यमान सभासदांना संस्थेच्या अधिकृत पत्त्यावर विशिष्ट दिवशी व विशिष्ट वेळी ठराविक तारखेपूर्वी निश्चित केलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र बोलावून अशा विषयावर सविस्तर चर्चा केली जाते व त्यावर निर्णय घेतले जातात, त्यास सभा असे म्हणतात. आता सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार. टाइप्स ऑफ मीटिंग्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. म्हणजे सहकारी संस्थांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या सभा आयोजित केल्या जातात. आपण याचा काही भाग पाठीमागचं सहकारी संस्थेचा पत्रव्यवहार म्हणून प्रकरण आपण पाहिलं. त्यामध्ये आपण त्याचा विचार केला होता की वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, पहिल्या सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, विशेष सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, अंतिम सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका, त्याच्यामध्ये सुद्धा आपण उल्लेख केला होता. आता या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 व नियम 1961 अन्वये सहकारी संस्थांच्या सभांचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत. त्याची 2 भागामध्ये विभागणी केलेली आहे. सभासदांच्या सभा आणि व्यवस्थापन समित्यांच्या सभा अशा 2 भागामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. सभासदांच्या ज्या सभा आहेत त्यामध्ये 4 सभा आहेत. चार्टमध्ये दिसते पहा. पहिली साधारण मंडळ सभा, त्यालाच नियामक सभा किंवा पहिली सर्वसाधारण सभा असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे अधिमंडळाची वार्षिक सभा किंवा सर्वसाधारण सभा. त्यानंतर तिसरा प्रकार आहे अधिमंडळाची विशेष सभा म्हणजे सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा. आणि चौथा आहे अंतिम सर्वसाधारण सभा किंवा शेवटची सभा. आता आपण पाहणार आहोत की सुरुवातीला सभासदांच्या कोणकोणत्या सभा आयोजित केल्या जातात. आता सहकारी संस्थेच्या ज्या सभेला सर्व सभासदांनी उपस्थित राहून सभेच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क सभासदाला असतो, त्या सभेला सभासदांच्या सभा असे म्हणतात. या सभांना सर्वसाधारण सभा या नावाने संबोधले जाते. आता ज्या सहकारी संस्थेची जी उद्दिष्ट आहेत, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसाधारण धोरण ठरवण्याचा अधिकार सभासदांना असतो. सभासदांच्या सर्वसाधारण सभा सार्वभौम असल्यामुळे या सभामधील निर्णय व्यवस्थापन समितीला अंमलात आणावे लागतात. सभासदांच्या ज्या सभा असतात, या सभा सहकारी संस्थेच्या सर्व सभासदांसाठीच्या सभा मानल्या जातात. सहकारी संस्थेची उद्दिष्टे व धोरणे यानुसार सभासद सभामधून निर्णय घेत असतात. सभेमध्ये येणारे ठराव, दुरुस्त्या आणि सुधारणा यावर सभासदांमध्ये चर्चा होते आणि चर्चा झाल्यानंतर ठराव मंजूर केले जातात. आता सभासदांच्या ज्या सभा आहेत, या पुढील प्रकारच्या सभा असतात. त्यातली पहिली सभा आहे ती म्हणजे पहिली साधारण मंडळ सभा किंवा त्यालाच नियामक सभा असे म्हणतात.
त्यालाच सभासदांची पहिली साधारण सभा असेही म्हणतात. आता सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून नोंदणी अधिकारी सहकारी संस्थेला नोंदणीचा दाखला देतो. त्यावेळेस त्या संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत जी सभा बोलवली जाते त्या सभेला पहिली साधारण सभा असे म्हणतात. म्हणजेच सहकारी संस्थेची नोंदणी झाल्याच्या तारखेपासून 3 महिन्याच्या आत, म्हणजे असं समजा की आज तारीख आहे समजा 17 सप्टेंबर, हा नोंदणी झाल्याचा आजची तारीख आहे. तर आज 17 सप्टेंबरपासून 3 महिन्याच्या आत म्हणजे 17 सप्टेंबर 17 ऑक्टोबर 17 नोव्हेंबर आणि 17 डिसेंबर, म्हणजे 17 डिसेंबरच्या आत ही पहिली सर्वसाधारण सभा बोलवली पाहिजे. आणि अशी जी सभा बोलवली जाते त्या सभेला पहिली साधारण सभा असे म्हणतात. आता ही सभा घेणं बंधनकारक आहे, म्हणून या सभेलाच नियामक सभा असेही म्हणतात. अशी सभा जी पहिली सर्वसाधारण जी सभा आहे, ही सभा सहकारी संस्थेच्या आयुष्यात फक्त एकदाच घेतली जाते. सहकारी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाला पहिली साधारण सभा बोलवावी लागते. म्हणजे जो मुख्य प्रवर्तक आहे सहकारी संस्थेचा, तो मुख्य प्रवर्तक ही सभा त्या ठिकाणी बोलवत असतो. मुख्य प्रवर्तकाने पहिली साधारण सभा बोलविण्यास जर दिरंगाई केली किंवा कसूर केली तर सहकार आयुक्त व निबंधक आपल्या अधिकारात अशी सभा बोलवू शकतात. आता जी पहिली साधारण सभा जी आहे, या पहिल्या सर्वसाधारण सभेत काय कामकाज चालते, तर सभेच्या अध्यक्षाची निवड केली जाते. त्याचबरोबर सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना दिली जाते. म्हणजे मुख्य प्रवर्तक काय करतं, तर सहकारी संस्थेच्या नोंदणीची सभासदांना कल्पना देत असतो. त्यानंतर सहकार निबंधकाने सहकारी संस्थेसाठी मंजूर केलेले पोटनियम स्वीकारले जातात या सभेमध्ये. त्याचबरोबर संस्था स्थापनेसाठी झालेल्या प्राथमिक खर्चास मान्यता दिली जाते. म्हणजे सहकारी संस्थेच्या नोंदणीचा दाखला मिळेपर्यंत मुख्य प्रवर्तक काय करतो, तर खर्च स्वतः करतो. तर या पहिल्या सर्वसाधारण सभेत या खर्चाला मान्यता दिली जाते. त्यानंतर प्रवर्तकाच्या नावाने असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील खातं जे असतं ते खाते संस्थेच्या नावे हस्तांतरित केलं जातं. म्हणजे मुख्य प्रवर्तकाच्या नावे नोंदणीचं प्रमाणपत्र मिळेपर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मुख्य प्रवर्तकाच्या नावानं खातं असतं. हे खातं मुख्य प्रवर्तकाचे नाव कमी होतं आणि ते खातं त्या सहकारी संस्थेच्या नावे केलं जातं. हे कामकाज या सभेमध्ये चालत असतं. त्यानंतर नवीन सभासदांना प्रवेश देणे. आता सहकारी संस्था नोंदणी झालेली आहे, आता नवीन सभासदत्व करायचं असेल तर नवीन सभासदाला प्रवेश देण्याचं काम या सभेमध्ये केलं जातं. त्यानंतर सभासदांना द्यावयाची कर्जाची मर्यादा ठरवली जाते. सभासदांना कर्ज किती द्यायचं त्याची मर्यादा या सभेमध्ये ठरते. पुढील वर्षासाठीचं अंदाजपत्रक मंजूर करायचं असतं. म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठी जे अंदाजपत्रक आहे हे अंदाजपत्रक या सभेमध्ये मंजूर केलं जातं. आणि त्याचबरोबर अध्यक्षाच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावरही या सभेमध्ये चर्चा केली जाते. एवढं कामकाज या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये केलं जातं. तर सभासदांच्या ज्या सभा आहेत त्यामधली पहिली जी सभा आहे ती म्हणजे पहिली साधारण सभा या ठिकाणी संपते. आपण पुढच्या तासाला दुसरी सभा पाहणार आहोत, सभासदांची वार्षिक सभा. ते आपण पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.